राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेकडून 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्था यांच्या वतीने 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ महानगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयात 12 जून रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात संपन्न झाला. ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्य हे ब्रीद समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापिका उन्नती गावंड म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणे होय. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांच्या बळावरच सक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते. जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेचे कार्य भविष्यातही अविरत सुरू राहील. कार्यक्रमास प्रभाकर पाटील संचालक, नरेंद्र तारेकर जनसंपर्क अधिकारी, महेश पाटील पनवेल तालुका अध्यक्ष, ॲडव्होकेट चारुशीला खैरनार, समाजसेविका रुपाली बाजीराव, यथुनाथ पाटील, दत्तात्रय भागीवंत, अंकुश गडगे, सागर पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि कशा प्रकारचा सेवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर कार्य करतो. नमस्कार, मी अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेची संस्थापिका उन्नती गावंड. गेली अनेक वर्ष आम्ही मानव अधिकार संघटनेतर्फे काम करतोय आणि काही कालावधीनंतर आम्ही 31 ऑगस्ट 2024 पासून पुन्हा रजिस्ट्रेशन नव्याने केलं आणि आमचे हे जे सर्व कार्यकर्ते आहेत, अधिकारी वर्ग आहे, त्यांना सोबत घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे 10वी उत्तीर्ण समारंभ कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये आम्ही 15 ते 20 विद्यार्थी 10वीचे असतात आणि कधी कधी 12वीचे पण विद्यार्थी आम्ही बोलवतो आणि त्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ करतो, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल किंवा पुढील त्यांच्या आयुष्याची जी वाटचाल असते त्याच्यामध्ये त्यांना पुढे कसं जाता येईल. कारण आपण जेव्हा समाजाची बांधील असते आपल्याकडे, आपण ह्या पृथ्वीचे आपण ऋणी आहोत, ते ऋण आपल्याला अनेक प्रकारे फेडता येतं. नुसतं पैसा कमवणं किंवा काही नावासाठी करणं हे आम्ही कधीही बघितलेलं नाहीये. गेली बरेच वर्ष मी हे मानवता अधिकाराचं काम करते समाजासाठी आणि निस्वार्थी भावनेनेच आम्ही काम करतो. पण 10वीसाठी अशासाठी करतो की पुढे त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं आणि जेणेकरून त्यांना आपण जर प्रोत्साहन दिलं, त्यांचा गुणगौरव केला, त्यांच्या जे अभ्यासाचं आपण त्यांचं चीज केलं, त्यांचं समाधान केलं, तर ते पुढे आणखी जाऊ शकतील, चांगल्या जोमाने अभ्यास करतील आणि त्यांच्यासाठी ते योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आमचे दुसरे उपक्रम म्हणजे आम्ही महिलांसाठी ठेवतो, महिला दिन साजरा करतो. त्याच्यानंतर महिलांना जे प्रॉब्लेम असतात, घटस्फोटाचे किंवा कौटुंबिक समस्या असतात, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, महिलांना समोरासमोर घेतो, दोन्ही पक्षांना एकत्र, पक्षकारांना बोलवतो आणि त्यांना एकत्र बोलून समुपदेशन करतो. गेली अनेक वर्ष आम्ही हे काम करतोय. 5-5, 6-6 वेळेला बोलवतो त्यांना आणि त्या केसचं पूर्ण आम्ही ऑपरेशन करतो, जेणेकरून दोघांच्यावर अन्याय होता कामा नये आणि मग तो विषय आम्ही पूर्णपणे सोडवतो. जिथे गरज असेल तिथेच कोर्टाचा वापर करतो, अन्यथा आम्ही इथेच ते प्रॉब्लेम सोडवतो, जेणेकरून समाजाला कोर्टाची पायरी चढता कामा नये, असा उपक्रम आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जमिनीचे विषय असतात ते पण दोन्ही पार्ट्यांना एकत्र बोलून सोडवतो. आदिवासी विभाग आहे, आदिवासी झोपडपट्टी किंवा आदिवासींचे जे विभाग आहेत डोंगरामध्ये, तिथे आम्ही जातो आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेतो. तर त्याच्यामध्ये असं समजतं की त्यांना गव्हर्नमेंट
सुविधा देतं, पण ते रेशनिंग कार्डानुसार त्यांना जे धान्य मिळतं ते तेवढंच मिळतं आणि बाकी त्यांचं काही एखादं घरकुल देखील मिळतं सरकारतर्फे. पण त्यांच्या रोजच्या ज्या समस्या आहेत त्या अनेक आहेत, त्या आम्ही तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन ते आम्ही तपासलेले आहेत आणि तेही काम करतो. त्यांना बोलवतो, कोणावर अन्याय होईल आमच्यापर्यंत जी व्यक्ती येते तेव्हा आम्ही त्या व्यक्तीचा पाठपुरावा पूर्णपणे करतो आणि त्याला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. त्याच्यानंतर दुसरं असं की आम्ही शिबिरं भरवतो, डोळ्यांची ऑपरेशन, त्याच्यानंतर मुतखड्याची पण ऑपरेशन करतो आम्ही. आणि उन्नती हॉस्पिटलमध्ये जे चव्हाण सर आहेत, डॉक्टर चव्हाण सर, ते अतिशय आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही जे जे पेशंट पाठवतो ते विनामूल्य महात्मा ज्योतिराव फुले ह्या तर्फे ते अतिशय व्यवस्थित करून देतात, जेणेकरून त्यांना एखाद्या पेशंटला त्याचं समाधान मिळतं. आणि असे आम्ही अनेक उपक्रम करतो, गावोगावी जातो किंवा काही स्कूल असतात, त्याच्यानंतर हे रिमांड होम आहेत, महिला वसतिगृह आहेत, तिथे जातो आणि तिथे गेल्यानंतर पण त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वैद्यकीय सेवा ज्या ज्या असतात त्या पण आम्ही उपलब्ध करून त्या प्रकारचे आम्ही डॉक्टर्स असतात, महिला डॉक्टर्सची खरी गरज असते, त्यांना घेऊन जातो आणि तिथे उपचार करायचं काम करतो. आणि हे काम करताना आमची अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेचे जे संचालक आहेत, त्याच्यानंतर आमचे अधिकारी वर्ग आहेत, जनसंपर्क अधिकारी आहेत, पूर्ण महाराष्ट्रातील अनेक लेवलची लोक ह्याच्यामध्ये आहेत, ते आम्हाला अतिशय निकडीने मदत करतात आणि आमचं जे काम आहे ते आम्ही करत असतो. या ठिकाणी जर आपण जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये सांगितलं समस्या, अन्याय आणि समाधान अशा प्रकारचं कामकाज आपल्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याचं काम चालू आहे. एखादा अनुभव असा आहे की जेणेकरून एखादं कुटुंब घटस्फोटाकडे वाटचाल करत होतं आणि तुमच्या माध्यमातून त्याचं समाधान देऊन त्या गुन्ह्यावरून नांदतात, कशा प्रकारचा अनुभव राहिला आणि आज त्या कुटुंबाचं एक वैयक्तिक जीवन एक दुरावा निर्माण होणार तर ते एकत्रीकरण झालं आणि आता आम्ही भोगत आहे जीवनाचा काय? अशा अनेक केसेस आलेल्या आहेत. गेली 2007-8 सालापासून ते सुरूच आहे काम आणि आता नाव नाही लक्षात राहिलेलं आहे, पण अशी कुटुंब आहेत की त्यांची जेव्हा केस आमच्याकडे येते तेव्हा आम्ही त्या पहिला एकाच पक्षकाराला बोलवतो आणि त्याच्यानंतर मग त्यातून समजतं की नेमका काय प्रॉब्लेम आहे. पूर्ण नस दाबली जाते की इथे जर नस आपण पकडली तर ह्याला न्याय नक्कीच मिळेल. दुसऱ्या पक्षाने पण बोलवतो, त्यांची पण समस्या जाणून घेतो आणि त्याच्यानंतर दोन्ही पक्षांना आम्ही एकत्र बोलवतो. त्याच्यामध्ये आम्ही सरळ सांगतो की बाबांनो, आमच्याकडून दोन्ही कुटुंबावर अन्याय होणार नाहीये, आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि महिला वर्ग असा आहे की काही महिलांना अजिबात शक्यता नसते की आपल्याला नांदावळला जायचे चान्सेस येतील, पण आम्ही ते देतो आणि महिलांना आम्ही नांदण्यासाठी पाठवलेला आहे. त्यांचा सुखी संसार आम्ही पाहिलेला आहे. एकूणच आपली भविष्यातली वाटचाल पुढे कशा प्रकारे राहील आणि जनतेला न्यायाच्या दृष्टीनं कशा प्रकारे आपली वाटचाल? भविष्यामध्ये एकच ठेवलेलं आहे की आता आपण जी सामाजिक परिस्थिती बघितली, जे काय चाललेलं आहे त्याचा जर अभ्यास केला आपण तर असं निगडीत राहून मला स्वतःचा अनुभव आहे की समाजाला निस्वार्थी लोकांची गरज आहे आणि पुढील भविष्यासाठी आम्ही हेच काम निस्वार्थीपणे पार पाडणार आहोत. आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये जी लोक येतील, आमच्यापर्यंत जी पोहोचतील, त्यांना आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करत राहू. आणि हे जे ऑफिस आहे ते राजकारण विरहित आहे, कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इथे हस्तक्षेप नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला एखादा निर्णय घेताना अगदी व्यवस्थितरित्या देता येतो तो निर्णय, कारण कोणाचा दबाव नाहीये. एखादी अन्यायकारक व्यक्ती कोर्टात जाणं, वेळ जाणं, तारीख पे तारीख त्या अनुषंगाने खूप मनस्ताप करावा लागतो आणि असा व्यक्ती जर आपल्याकडे आला तर जनतेत असे अनेक अन्याय घडलेले लोक असतात किंवा समस्यांनी त्रस्त व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना आपण काय आव्हान कराल, काय जनतेला खरंच आम्ही सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर असा समस्या उद्भवली, मग ती जमिनीची असो, कौटुंबिक असो, कोणत्या लेवलची असो, तर तुम्ही आमच्याकडे खरंच या. एक वेळ येऊन बघा तुम्ही आमच्याकडे, आम्ही कोणत्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सामोरं जातोय, कोणत्या पद्धतीने तुमची शस्त्रक्रिया आम्ही ते ऑपरेशन करतो, काय विचारतो तुम्हाला आम्ही त्या केस विषयी किंवा आमच्याकडून कशी मदत होते, हे त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहावं. आणि यायला पाहिजे लोकांनी, असं यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे कोर्टाचे जे हस्तक्षेप आहे किंवा कोर्टामध्ये एक केस दीर्घ अवलंब लागतो किंवा वेळ जातो, मनस्ताप होतो, पैशाची नुकसान होतं,
ते टाळता येईल. लोकांनी खरंच यावं. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत. लोकांच्या समस्या निवडून देण्यासाठी नक्कीच यावं त्यांनी. धन्यवाद. अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेचं जे कार्य चालू आहे या अनुषंगाने काय आपण सांगाल आणि भविष्यात एक वाटतं विषय? अपेक्षा मानवता अधिकार हे आता 2 वर्ष पूर्ण होतील, पण त्याच्या अगोदरपासून सुद्धा आमचं हे काम चालूच आहे. आमच्या मॅडम 20-22 वर्ष ह्या संस्थेमध्येच आहेत. आता फक्त नावबदली झालेलं आहे हे 2 वर्ष, पण याच्या पूर्वीचा खूप अनुभव आहे. यांनी खूप कामं केलेली आहेत. एवढी कामं केली आहेत की खरोखर कोर्टामध्ये फेऱ्या मारण्यापेक्षा आम्ही इथंच काउन्सिलिंग करून सगळे इथं सोडवतो. आणि खरं म्हणजे 9-9, 10-10 वर्ष कोर्टामध्ये भांडत बसण्यापेक्षा आम्ही त्यांचा कल बघून निर्णय देतो की खरोखर एकत्र राहायचं. की काही वेळा अशी परिस्थिती होती की नाही, मला ह्याच्याकडे राहायचंच नाही किंवा नवरा होतं मला ठेवायचीच नाही. अशा वेळा मग आम्ही त्यांना विभक्त असे करून 9 महिन्यात रिझल्ट हातात देतो आम्ही. त्याच्यामुळे त्यांचा संसार पुन्हा चालू होतो. तर हा एक 10 वर्ष रखडण्यापेक्षा लगेच संसार चालू झाला तो खूप चांगला. अशा बरेच केसेस आमच्याकडे झालेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तर मॅडम सांगितलं जमिनीच्या केसेस आम्ही सगळ्या सोडतो, किंवा ज्याच्यावरती अन्याय कोणी एखाद्या बिल्डरनी लुबाडलं वगैरे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना समाधानच होईपर्यंत आम्ही सोडत नाही. प्रत्येक केस आम्ही शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु कसं होतं काही वेळेला लोक अर्धवट सोडून जातात. मग त्या ठिकाणी आम्ही काहीच करू शकत नाही, कारण जो पण लोक येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. पण जे शेवटपर्यंत जे चिकाटी चालू असतात त्यांनाच न्याय मिळवूनच देतो आम्ही. त्या अर्धवट सोडत नाही अजिबात. हे खूप वर्षापासून चालू आहे. फक्त आता संघटना आमची एक नवीन असल्यामुळं नंतर रजिस्टर नाव वगैरे नवीन एक अपेक्षा म्हणून ठेवलेलं आहे. पण बघतात मॅडमच, पूर्वीपासूनच मॅडम बघतात. आम्ही फक्त सहकार्य करतो, त्यांना काय लागलं वगैरे तर हे सगळी कामं आम्ही करतो आणि हँडल सगळं मॅडमच करतात. त्याच्यामुळं लोकांना आम्ही नाराज करून पाठवतच नाही शक्य. कुठली पण समस्या असेल तरी आम्ही ती सॉल्व्ह करूनच सोडतो. नक्कीच जनतेच्या अन्यायावरती न्याय मिळण्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मानवता अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी समाधान मिळणार आहे. आणि जनतेला आपण याबाबत काय आवाहन कराल? बघा कसं आहे, हाताच्या सगळीकडे काय चाललंय, समाजात सगळीकडे अशांतता पसरली आहे. मन स्थिर नाही, लोकांचे अस्थिर आहेत. त्याच्यामुळे इकडे जाऊ की तिकडे जाऊ आणि लोकांच्या मध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की वकिलांकडे गेलं की आपला लगेच होऊन जाईल. पण तसं काय होत नाही. ऍक्च्युली आम्ही वाट बघत असतो की लोकांनी यावं आणि आम्ही त्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांना न्याय देऊ शकतो. हे फक्त लोकांनी यावं आमच्याकडे, हे आमची अपेक्षा आहे. अपेक्षा मानवता अधिकार आणि सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. एकूणच आजच्या या कार्यक्रम प्रसंगी काय भावना व्यक्त कराल? खूप चांगल्या भावना आहेत. खऱ्या अर्थाने सांगितलं तर खूप ही चांगली संकल्पना मॅडमच्या मनात आली, आमच्या संघटनेच्या मनात आली. आणि हे मला वाटतं बऱ्याच वर्षापासून या गोष्टी आमच्या माध्यमातून घडत असतात आणि आज खऱ्या अर्थाने समाजाला या गोष्टीची गरज आहे. आता मॅडमनी बरेच काही सांगितले, सरांनी सांगितले, त्याच्याबद्दल मला काय वेगळं सांगायची गरज नाही. पण खऱ्या अर्थाने बघितलं तर आज असे उपक्रम राबवणारी ही हाताच्या बोटावर मोजणारीच लोक आहेत. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये कुठेतरी गरीब लोकांवर दुर्लक्षित होतात. त्याच्यामुळं आमच्यासारख्या संघटना या ठिकाणी पुढे येतात आणि हे सर्व कार्य करत असतात. आज मॅडमनी मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे महिलांच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात ते या ठिकाणी म्हणजे कौटुंबिक वाद असतात, पुन्हा जमिनीचे वाद असतात. या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी या आपल्या अपेक्षा मानवता संघटनेमध्ये या सोडवल्या जातात. आज कित्येक वर्षापासून आम्ही मॅडमशी जोडले आहोत. मला वाटतं गेल्या 15 वर्षापासून आम्ही काम करतो सोबत. आणि मॅडमच्या कामाची पद्धत ही मलाही देखील खूप चांगली माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पुन्हा एकदा या संघटनेमार्फत जोमाने काम करणार आहे. आणि मी आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर 19 फेब्रुवारी दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्या रायगडमध्ये एवढा मोठा होत नाही. तो कार्यक्रम आपल्या तोंडरेगावमध्ये होतो आणि गेल्या 15 वर्षापासून मी त्याचं नेतृत्व करतो. आणि त्याच्यामध्ये बरेच समाजामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा एक प्रभाव पडलेला आहे. गेल्या
10 वर्ष मागे आपण गेलो तर कुठेच आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये शिवजयंती साजरी होत नव्हती आणि आम्ही आमच्या मंडळाने ती शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली आणि लोक या गोष्टीमध्ये प्रेरित झाले आणि आज बघायला गेले तर गावोगावी शिवजयंती हा उत्सव साजरा केला जातो. आता मी बरेच माझ्या प्रायटमध्ये आम्ही सांगतो का आम्ही एक मनापासून समाजसेवा करणारे लोक आहोत. आता आज आमचे वाढदिवस वगैरे आम्ही या आदिवासी वाड्यांमध्येच साजरे करतो. मुलांना शालेय साहित्य देऊन आपला वाढदिवस साजरा करतो. आमचे संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश गोंडी साहेब त्यांच्याकडनं आम्हाला नेहमी प्रेरणा भेटतो. त्यांचा वाढदिवस देखील आम्ही दरवर्षी आदिवासी वाड्यांमध्येच साजरा करतो. आणि पुन्हा एकदा मी मॅडमला आणि माझ्या संघटनेला मी खूप खूप शुभेच्छा देईन का भविष्यामध्ये अशीच आपण कामं करत राहा. त्याच्यामुळे आपली नक्कीच आपल्या संघटनेची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आपल्याला इच्छा बाळगतो. शालेय विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं, एकूणच काय भावना व्यक्त कराल आज संस्थेच्या प्रती? मी नरेंद्र जाडेकर म्हणून मी काम करतो. महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून जोडतो होता. संपूर्ण राज्य म्हणून काम करत असतो. संपूर्ण राज्य म्हणून काम करतो आहे. मॅडम शालेय जीवनात आता मुलांचा आज जो सत्कार झाला दरवर्षी होतो आहे, पण आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे का लहान मुलांचे ते आमच्याकडे सत्कार समारंभ होत असतो, गौरव त्यांचा होत असतो. अतिशय आनंद वाटतो मला. आणि मॅडमच्या फिरत असताना आम्हाला एवढा अनुभव आला येतं मला तर कित्येक कामं त्यांच्यावर केलं आम्ही. मुलांचं आता काम मॅडमने नोकरीला सुद्धा मुलींना लावलं आहे. बऱ्याचशा मुलींना मला अशा माझे काही मुली आहेत त्यांना कामाला लावल्या. बरेच जणांना त्यांचं कामं आहेत त्यांचे मी सोल्युशन मॅडमने काढलं आणि त्यांच्यावर कामाला 24 वर्षाचं काम करतो मी त्याच्यावर. आमचे ग्रुप आहेत. शिवसेनेचं मंडळ माझ्या भावाचं नावाचे आहे शिवसेने मंडळ. एक 1992 बॅच आहे. आम्ही बरेच ठिकाणी वह्या वाटप करतो. मुलांना आदिवासी लोकांना मुलांना सर्व वह्या वाटप दप्तरे वाटप करतो आम्ही. दरवर्षी आम्ही असं उपक्रम लावतो. मॅडमचं आम्ही बरेच ठिकाणी फिरलो. मी एवढा आनंद वाटतो इथे संघटना आम्हाला समाज वाटतो की राजकारणापेक्षा आम्हाला समाजकारण कधीही चांगलं वाटतं.